मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना स्वयंरोजगार व आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची परवानगी देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे। यामुळे आता महिलांना बचत, गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत। त्याचबरोबर या माध्यमातून व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात भांडवली मदत देखील मिळणार आहे। राज्याच्या सहकार आयुक्त कार्यालयाने जे अधिकृत पत्र काढले आहे त्या पत्रामध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख केला आहे ते पाहूया। तर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाने 11 जून 2025 रोजी काढलेल्या या परिपत्रकात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदणीबाबत महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अनुषंगाने माननीय सचिव महिला व बालविकास विभाग यांच्या 9 जून 2025 रोजी झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे सर्वांगीण विकासासाठी योजनेतील सहभागी महिलांची महिला नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते अशा महिलांची जिल्हा अंतर्गत नागरी सहकारी पतसंस्था नोंदविण्याबाबत या कार्यालयाचे दिनांक 8/3/2019 चे परिपत्रकातील नोंदणी निकषानुसार संस्था नोंदणी प्रक्रिया करण्यात यावी। सदर महिला सहकारी पतसंस्थांचे सभासद होणाऱ्या लाभार्थी सभासद महिलांची यादी महिला व बालविकास विभाग यांच्याकडे प्रमाणित करून घेण्यात यावी। त्याचबरोबर 8 मार्च 2019 रोजीच्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक ब विशेष वर्गवारीतील नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या नोंदणीबाबत काही निकष सुचविलेले आहेत। यानुसार महाराष्ट्रातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक सभासदांची संख्या ही 1500 असली पाहिजे, तर नोंदणीच्या वेळी भाग भांडवल हे 20 लाख रुपये असले पाहिजे। त्याचबरोबर नगरपालिका कार्यक्षेत्रात सभासद संख्या 500 असली पाहिजे आणि भाग भांडवल 5 लाख असले पाहिजे। गाव पातळीवर म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सभासद संख्या 250 असली पाहिजे, तर भाग भांडवल 1.5 लाख रुपये असले पाहिजे। तालुका पातळीवर ही संख्या 500 आणि नोंदणीचे वेळी भाग भांडवल 5 लाख रुपये असले पाहिजे आणि जिल्हा पातळीवर सभासद संख्या 1500 असली पाहिजे आणि भाग भांडवल किमान 10 लाख रुपये असले पाहिजे। ह्या पत्रानुसार उपरोक्त निकष पूर्ततेबरोबरच खालील काही बाबींची पूर्तता करणे देखील बंधनकारक आहे असे सांगण्यात आले आहे। मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनमधील जबाबदार अधिकाऱ्याकडून अद्ययावत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। त्याचबरोबर मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक यांनी माननीय कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर खालील मुद्दे समाविष्ट असलेले प्रतिज्ञापत्र देखील सादर करणे अनिवार्य आहे। जसे की मुख्य प्रवर्तक व सभासद यांचे आपला ग्राहक जाणा याबाबत 100% पूर्तता केली आहे। मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक हे सावकारी किंवा तत्सम प्रकारचा कोणताही व्यवसाय करीत नाहीत। मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक हे कोणत्याही सहकारी संस्थेचे थकबाकीदार नाहीत। तसेच मुख्य प्रवर्तक व इतर 10 प्रवर्तक हे समान उद्देश असलेल्या महाराष्ट्र नागरी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत झालेल्या इतर सहकारी संस्थेचे संचालक नाहीत। संस्थेचे ठेवी व कर्ज व्याजदराचे धोरण हे सहकार खात्याने वेळोवेळी निर्देशित केलेल्या निकषाशी विसंगत व अवास्तव स्पर्धा करणारे असणार नाहीत। उपरोक्त नमूद महत्त्वाचे निकष व त्या व्यतिरिक्त 8 मार्च 2019 रोजीचे परिपत्रकामधील इतर निकषांची पूर्तता होणाऱ्या नियोजित पतसंस्थांची नोंदणी करण्यात यावी। नियोजित संस्था निकषांची पूर्तता करीत नसल्यास अशा संस्थांची नोंदणी नाकारण्यात यावी।
तसेच सदर पतसंस्था नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व नोंदणीनंतर पतसंस्था योग्य प्रकारे चालविण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पतसंस्थेसाठी सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दर्जाचा अधिकारी यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करावी। त्याचबरोबर सदर पालक अधिकारी यांना सदर पतसंस्थांना हिशोबलेखन, संस्था व्यवस्थापन, ठेवी स्वीकारणे, कर्ज वाटप करणे, संचालक मंडळ सभा तसेच सभेचे इतिवृत्तांत लेखन, लेखापरीक्षण आणि कायदेशीर बाबीसंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्याबाबत आपापल्या स्तरावरून योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशा प्रकारे या परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर परिपत्रक हे सहकार आयुक्त कार्यालयाने काढलेले असून या परिपत्रकानुसार महिलांच्या नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकूणच या महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबन होणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। महिलांनी या रकमेची बचत या महिला नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये केली तर आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार, उद्योगांसाठी भांडवल उभारणी व एकूणच महिला सक्षमीकरणाचे लाभ राज्यातील गरजू महिलांना मिळतील। म्हणून लाडक्या बहिणींनी या शासनाच्या निर्णयाचा लाभ घ्यावा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।